सेन्सिटिव्ह विषय कव्हर करताना आपल्याला एकाच वेळेला एक चांगला माणूस आणि एक चांगला फोटोग्राफर हे कधीच बनता येत नाही. आणि जर का तसं काही निवडण्याची वेळ आलीच, तर मग एक चांगला फोटोग्राफर बनण्याचा ऑप्शन निवडायला पाहिजे. हा बेसिकली एक अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच कणखर आणि मजबूत असा एक डायलॉग आपल्याला फ्रेम या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. 10 जुलैला झी5 वरती हा सिनेमा रिलीज होतोय आणि थँक गॉड हा सिनेमा ओ-टी-टीवरच प्रदर्शित करतायत, थिएटरमध्ये नाही. कारण मजबूत आपटला असता. मी सांगते का बरं? कारण अशा प्रकारचे सिनेमे हे मासी सिनेमे नसतात. अशा प्रकारचे जे सिनेमे असतात ते थिएटर्समध्ये सगळेच जण येतील आणि बघतील, असं गरजेचं नाहीये. कारण थोडासा डिप्रेसिव्ह टोन, थोडासा सीरियस मेसेज देण्याचा प्रयत्न करणारे जे सिनेमे असतात, तो प्रत्येकच समाजातला वर्ग त्याला आवडेलच असं गरजेचं नसतं. त्याचमुळे इट वॉज अ ब्रिलियंट स्ट्रॅटेजी बाय झी5 आय वुड से आणि आटपाट प्रोडक्शन्स की त्यांनी हे झी5 वरतीच रिलीज करायचं ठरवलं. थँक गॉड. युजुअली भारतामध्ये जेवढे ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स आहेत, त्या सगळ्यांमध्ये झी5 वरती येणारा जो कंटेंट असतो, तो कधीच मेन लाईमलाईटमध्ये येत नाही आणि तो तसाच ॲक्चुअली कधी-कधी ॲव्हरेज आणि कधी-कधी बिलो ॲव्हरेज सुद्धा असतो. सगळंच म्हणत नाहीये, मी जनरलाइज करत नाहीये. पण मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला बजेट चांगलं नसतं किंवा डिरेक्शन वाईज, स्क्रीन प्ले वाईज बऱ्याच सगळ्या त्रुटी असलेला कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो. अ, खूप जास्त ॲडव्हान्स लेव्हलचं असं कंटेंट नाही तिथे पाहायला मिळत. पण तरीसुद्धा मी कधीच झी5ची कुठलीच गोष्ट कधीच टाळत नाही. मग ती काहीही असो, मराठी असो, हिंदी असो. आता त्याचमुळे झी5 वरती आपल्याला फ्रेम नावाचा हा सिनेमा 10 जुलैला बघता येणार आहे. याचा ट्रेलर त्यांनी लिटरली काल रिलीज केलेला आहे, म्हणजे 4 तारखेला. 4-5 दिवस आधी. आणि या चित्रपटाचं ॲक्चुअली काही जास्त प्रमोशन नाहीये, कुठे काहीच नाहीये. आय ऑल्सो गेट द फॅक्ट की हा एक ओ-टी-टी सिनेमा आहे आणि मेकर्सकडे जास्त काही बजेट नसावं कदाचित. पण तरीसुद्धा आटपाट प्रोडक्शन्स आणि झी5 कडून बनवलेला हा सिनेमा आहे. पण पी-आर कुठेच काहीच, म्हणजे मार्केटिंग काहीच नाहीये, शून्य. त्याच्यामुळे याचं फार काही हाईप पण आपल्याला पाहायला मिळत नाहीये. असो, आता ट्रेलर मला कसा वाटलाय त्याबद्दल बोलूया. सगळ्यात आधी तर ट्रेलरमध्ये आपल्याला कळतंय की चित्रपटाचा जो प्लॉट असणार आहे, तो नागराज मंजुळे एक चीफ फोटोग्राफर आहेत आणि अमेय वाघ जो आहे, तो त्यांना एक ज्युनियर फोटोग्राफर म्हणून जॉइन करतोय. तो अर्थात त्यांच्याकडनं शिकतोय बऱ्याच सगळ्या गोष्टी. मग वेगवेगळ्या गोष्टींना कसं कव्हर करायचं, कशा पद्धतीने जर्नलिझममध्ये आपण कॅमेरा आपली सगळ्यात मोठी ताकद असते. आपल्याला कशा पद्धतीच्या चॉईसेससाठी आयुष्य प्रत्येक वेळेला त्या एका वायवरती येऊन सोडतं, जिथे आपल्याला एकतर इकडे जायचं किंवा तिकडे जायचंय. पण योग्य वेळेला योग्य तो निर्णय घ्यायला लागतो. आणि बऱ्याचदा असं होतं, की एक चांगला माणूस न बनता आपल्याला फक्त फोटोज काढण्याकडे जास्त महत्त्व द्यायला लागतं. आणि ही एक खूप अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे मीडिया इंडस्ट्री च्या बद्दलची. आणि फ्रँकली स्पीकिंग या एका चित्रपटाच्या मार्फत जर का मीडियाच्या लोकांसाठी थोडाफार एक काय म्हणूया सॉफ्ट कॉर्नर बनवण्याचा प्रयत्न केला असेल, तर तो तर माझ्या मनात कधीच नाही होणार. कारण भारतातलं मीडिया म्हणजे फक्त जोकर्स आहेत. त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. मग ती पापराझीचे मेंबर्स, ॲक्टर्सच्या मागे पळणारे असू द्या किंवा एखादा काहीतरी आपण ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला काय-काय गोष्टी केल्या मीडियावाल्यांनी ते आपण पाहिलं. तर कुठलीही गोष्ट फक्त त्यांना त्याचं पडताळणी न करता किंवा काही न करता त्यांना फक्त घाई झालेली असते. कुत्र्यागत मागे जसा सिंह लागलेला असतो त्यांच्या, की त्यांना ती सगळ्यात आधी आपल्या चॅनलवरती आपण टाकली पाहिजे बाबा. त्या कारणामुळे कित्येकदा असं झालेले ब्लंडर्स झालेले आपण पाहिलेले आहेत आपल्या भारतातल्या स्पेशली न्यूज मीडियाकडनं. त्याच्यामुळे हॉनेस्टली स्पीकिंग माझ्या मनात त्यांच्यासाठी फार काही असा रिस्पेक्ट नाहीये. मी जनरलाइज अगेन करत नाहीये, कारण मी स्वतः मीडियामध्ये काम केलेलं आहे माझ्या आयुष्यातल्या बरेच सगळे वर्ष. पण मी खूप जवळून काही गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि मी आणखीन एक गोष्ट सांगेन, की काही असे जेन्युइन जर्नलिस्टसुद्धा आहेत, काही असे जेन्युइन फोटोग्राफर्ससुद्धा आहेत, की जे खूप जेन्युइनली काम करतायत. पण ते फार नगण्य आहेत. आणि कदाचित या स्टोरीमध्ये आपल्याला ते नगण्यच जर का पाहता येत असतील, तर मला आनंद आहे. पण लाइक आय सेड, मीडियाचं एक चित्र ज्याला आपण चौथा आधारस्तंभ वगैरे म्हणतो, फार काही चांगलं नाहीये माझ्या मनामध्ये. सो आता ह्याच्यामध्ये नागराज मंजुळे आपल्याला एक चीफ फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसतायत आणि फ्रँकली स्पीकिंग त्यांचा तो ऑरा आपल्याला फील होतो. म्हणजे एक असा माणूस ज्याची दाढी, ज्याचे केस सगळे प्रचंड पांढरे झालेले आहेत आणि पण तो त्याचा अनुभव आहे. ते पांढरे फक्त असे शायनिंग म्हणून केलेले नाहीयेत किंवा डाय म्हणून केलेले नाहीत. आजकाल तिची एक फॅशन तयार झालेली आहे. तर तो एक दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती तो जो एक नंबनेस आहे, की फार काही इमोशन्स नाहीये त्यांच्या चेहऱ्यावरती. तो माणूस आतून कुठेतरी असा पूर्ण मेलाय. कारण त्याच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा बरेच सगळे प्रॉब्लेम चालू आहेत. त्याच्या वाईफसोबत त्याचा डिव्होर्स झालेला आहे, पण त्याच्या दोन्ही मुलींची कस्टडी आय थिंक मुग्धा गोडसे जे त्यांच्या वाईफ आहेत, तर तिच्याकडे आलेली आहे आणि ती आता एक नवीन आयुष्य सुरू करू पाहते अजून एका दुसऱ्या माणसासोबत. आणि बंगलोरमध्ये काहीतरी ती असते, पण आता ती डायरेक्टली लंडनला जाण्याचा निर्णय घेते, असं काहीतरी आहे. तर त्यावेळेला आपल्याला तो एक डायलॉग ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो, जिथे नागराज मंजुळे तिला असं म्हणतात, की "तू मला सांगणं सुद्धा गरजेचं नाही समजलंस." त्यावरनं असं कळतंय, की दोघांमध्ये कम्युनिकेशन हे शून्य आहे. संवाद संपलेले आहेत. एक फक्त फॉर्मॅलिटी
म्हणून बाप आपल्या 2 मुलींना भेटायला जातो अधूनमधून. पण आता त्याला तीच गोष्ट खटकते, की आता ही मूव्ह ऑन करते लाईफमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये बॅकग्राऊंडला सुरू आहे. ते करत असताना सुद्धा तो एक उत्तम फोटोग्राफर म्हणून इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि ह्याचा एक समतोल साधत असताना त्याच्या मनामध्ये चालणारी ती चलबिचल किंवा तो जो एक वेगळाच काय म्हणूया रूडनेस असतो वागण्यामध्ये, तो त्याच्यामध्ये दिसतोय आणि नागराज मंजुळे यांनी त्या पर्टिक्युलर व्यक्तीची भूमिका खूप सुंदररित्या साकारलीच असणार आहे, हे एक शिक्कामोर्तब झालंय मात्र ट्रेलरवरनंच आणि ही एका मला असं वाटतं मजबूत कलाकाराची निशाणी असते. आता बोलूया नागराज मंजुळे यांचे असिस्टंट म्हणजेच ज्युनियर फोटोग्राफर अमेय वाघ याच्याबद्दल. अमेय वाघ एक अत्यंत मला असं वाटतं नुकताच जॉइन झालेला एक फोटोग्राफर आहे आणि त्याला ज्यावेळेला कुणास तरी काहीतरी खूप वाईट घडतंय, तिथे फोटोसाठी ज्यावेळेला त्याला पाठवलं जातंय चॅनलकडनं किंवा ज्या पोर्टलसाठी तो काम करतोय, ज्या न्यूज मीडियाकडनं तो काम करतोय किंवा ज्या प्रिंट मीडियासाठी तो कदाचित काम करत असेल, तर त्यांच्याकडनं आणि तो ज्यावेळेला तिथे जातोय त्याच्यात ती हिंमत होत नाहीये, त्याला उलटी येतेय. ह्या सगळ्या गोष्टी फार सुंदररित्या त्यांनी दाखवल्या आणि या दोघांची जुगलबंदी बघायला जेन्युइनली खूप आवडेल. अशा पद्धतीचा कंटेंट मराठीमध्ये फारसा बनत नाही. आय रिपीट, फक्त प्रेम, कोथिंबीर, लोणचं, मेथी, लसूण ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचे सिनेमे बनवण्यात मग्न असलेली मराठी इंडस्ट्री फायनली काहीतरी वेगळं करू पाहते. विक्रम पटवर्धन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे. त्यांना कुडोज, त्यांना स्पेशल आपण मेन्शन करायला पाहिजे असं मला वाटतं. काहीतरी हटके विषय जेव्हा बनतात ना, तेव्हा नक्कीच आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आणि या मताची मी नेहमीच आहे. आता ओव्हरऑल मला ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिलेलं बीजीएम खूप जास्त आवडलं. ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच तो एक पेस सेट होतो, की काहीतरी हटके आपल्याला पाहायला मिळणार. एकदम कूल बीजीएम आहे ते. मला लिटरली खूप जास्त आवडलं ते. ट्रेलरमध्ये एक सीन आहे जिथे अंधश्रद्धेच्या विरोधात काही लोकं रस्त्यावरती उतरली आहेत, आंदोलनं करतात. तिथूनच नागराज मंजुळे हे एक असा फोटो काढण्याचा प्रयत्न करतात आणि बॅकग्राऊंडला आपल्याला ऐकायला येतं, की बातमी देणाऱ्याकडे ना शब्दांचं शस्त्र असतं, पण तुझ्याकडे कॅमेऱ्याचं शस्त्र आहे. त्याच्यामुळे हे सगळं काही जे काही घडतंय, हे मॅक्सिमम गोष्टी एकाच फोटोमध्ये कशा कॅप्चर होतील, हे तुला बघायचं असतं. आणि त्याच वेळेला एक सायकलवरती लिंबू मिरची घेऊन जाणारा एक माणूस आहे, जो तो विकतोय आणि तिथे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सगळ्या गोष्टी सुरू आहेत. हे सगळं फार सुंदररित्या त्यांनी ते कॅप्चर केलंय आणि तो एक सेगमेंट मला खूप जास्त आवडला आणि हायलाइट करावासा वाटला. एकूणच ट्रेलरवरनं आणखीन एक गोष्ट महत्त्वाची समजते, की इथे एक भूकंप काहीतरी होतोय आणि मग ज्यावेळेला त्याची काहीतरी बातमी छापायची वेळ येते किंवा तिथे जाऊन काहीतरी फोटोज काढायची वेळ येते, त्यावेळेला अमेय वाघ आणि नागराज मंजुळे यांच्यामध्ये वाद होणार आहेत आणि तिथे कुठेतरी तो जो एक विचारांचा क्लॅश आहे, ओपिनियन्सचा क्लॅश, तो आपल्याला पाहता येईल आणि कदाचित या ठिकाणी नागराज मंजुळे यांचं मतपरिवर्तन होईल. कारण चांगला माणूस होणं निवडायचं आहे की चांगला फोटोग्राफर? तर ह्याच्यामध्ये अमेय वाघचं असं म्हणणं आहे की चांगला माणूस होणं मी आधी निवडेन आणि त्याच्यानंतर फोटो तर काय कधी पण काढता येतील. तर इथे कुठेतरी मला असं वाटतं की अमेय वाघ हा जिंकेल त्याच्या ओपिनियन्सच्या माध्यमातनं आणि मग नागराज मंजुळे यांना कुठेतरी ते रिअलायझेशन होईल. हा जस्ट एक माझा अंदाज आहे ट्रेलरवरनं. बाकी सिनेमा 10 जुलैला येतोच आहे, त्याच्यामुळे त्याचाही रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. सिटी लाईट्स मराठीवरती अशाच वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमा, वेब सीरीज या सगळ्यांचे रिव्ह्यूज, ट्रेलर, टीझर रिव्ह्यूज तुम्हाला पाहायला मिळतात. सबस्क्राईब केलं नसेल तर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.